उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला। हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळी चालवली। या गोळीबाराप्रकरणी गणपत गायकवाडांसह तिघांना अटक झाली आहे। हा सगळा प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती आहे। सध्या ठाण्यामधल्या ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावरती उपचार सुरू आहेत। खासदार श्रीकांत शिंदेंनी महेश गायकवाड यांची भेटही घेतली। दरम्यान कार्यकर्त्यांची मोठी गर्दी रुग्णालय परिसरात आहे। भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर एकूण 6 गोळ्या झाडल्या। महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। पोलिसांनी आरोपी आमदार गणपत गायकवाडसह तिघांना अटक केली आहे। आणि उल्हासनगर जिथे ही घटना घडली तिथून पोलीस स्टेशन परिसरातून आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, सध्याचं म्हणजे काल रात्रीची सगळी घटना आहे, सध्याची परिस्थिती तिथली काय आहे? राजकीय प्रतिसाद कसे उमटू लागलेत? उल्हासनगरमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड व इतर साथीदारांवर गोळीबार केल्यानंतर सध्या उल्हासनगरमध्ये भीतीचं वातावरण सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे। तर सध्या मी हिल लाईन पोलीस स्टेशन परिसरामध्ये आहे। ज्या परिसरात ही घटना घडलेली आहे त्या पोलीस स्टेशन परिसरामध्ये आहे। काही कार्यकर्ते अजूनही या पोलीस स्टेशनच्या बाहेर आहेत। तर गणपत गायकवाड यांना कळव्याच्या रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन जाण्यात आलेले आहे। तर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये सध्या महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र याच हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडलेली आहे। जमिनीच्या वादावरून ही घटना घडल्याची माहिती मिळते। नक्की हा वाद काय होता? तर कल्याण तालुक्यातील द्वारली नावाचं एक गाव आहे। त्या गावामध्ये एक जमीन होती जी येशू जाधव यांची होती। एक दलित वतन म्हणून एक जमिनीचा एक हे येतो, त्यानुसार ती जमीन त्यांची होती। मात्र ही जमीन ही गणपत गायकवाड जे आमदार आहेत त्यांनी घेतली होती आणि ह्या जमिनीचा व्यवहार देखील झाला होता। मात्र या व्यवहारात काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्यामुळेच काही महिला या काही दिवसांपूर्वी या जागेवर वाद घालत होत्या। एक व्हिडिओ देखील तसा व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर गणपत गायकवाड यांच्या मार्फत त्या जागेवर कंपाऊंड टाकण्याचं काम सध्या सुरू होतं आणि कालच त्यांचे सुपुत्र वैभव हे या जागेवर कंपाऊंडची बांधणी सुरू होती त्याची पाहणी करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी काही महिला होत्या। तसेच जे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत महेश गायकवाड, राहुल पाटील आहेत ते त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी वाद झाला आणि त्यानंतर वैभव पाटील जे आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र आहेत त्यांनी आपल्या वडिलांना कॉल केला आणि हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड यांनी वैभव गायकवाडांना जाण्यासाठी सांगितलं आणि याच पोलीस स्टेशनमध्ये वैभव गायकवाड हे साधारण 8च्या सुमारास आले होते। मात्र या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला सहकार्य होत नसल्याचा पुन्हा एकदा वैभव गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांना फोन केला आणि त्यानंतर कुठेतरी आपण पाहिलं तर याच पोलीस स्टेशनमध्ये महेश गायकवाड जे शिवसेनेचे कल्याणचे शहर प्रमुख आहेत, राहुल पाटील आहेत व इतर साथीदार देखील आले आणि ते पोलीस स्टेशनमध्ये बसलेले आहेत। मात्र मला सहकार्य होत नाही असं वैभव गायकवाड यांनी आपल्या वडिलांना सांगितलं आणि त्यानंतर वडील भाजपचे गणपत गायकवाड जे आमदार आहेत ते संतापले आणि ते आपल्या कार्यकर्त्यांसह या पोलीस स्टेशनला आले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या हिल लाईन पोलीस स्टेशनचे जे अनिल जगताप पीआय आहेत त्यांच्या केबिनमध्ये आमदार गणपत गायकवाड, महेश गायकवाड जे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, राहुल पाटील आहेत त्यांचे काही जे पदाधिकारी आहेत ते बसून चर्चा करत होते आणि ही चर्चा सुरू असताना याच पोलीस स्टेशन बाहेर काहीतरी गोंधळ सुरू असल्याचं दिसलं आणि त्यामुळे जे पीआय आहेत जगताप ते या पोलीस स्टेशनच्या बाहेर आले आणि त्यानंतर गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड आणि इतर साथीदारांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर गणपत गायकवाड यांनी पिस्तूल काढून गोळीबार केल्याची माहिती मिळते। यामध्ये 6 गोळ्या त्यांनी झाडल्या आणि आपल्या पिस्तूलमधल्या गोळ्या झाडल्यानंतर आपल्या सोबतच असलेले खासगी अंगरक्षक आहेत त्यांच्या बंदुकीतून देखील गोळीबार झाल्याची माहिती मिळते। त्यानंतर गोळीबाराचा आवाज होताच या ठिकाणी जे पीआय जे बाहेर आले होते ते पुन्हा एकदा पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि त्यांनी लगेचच जी बंदूक रोखली गेली होती
ती आपल्या हातात घेतली आणि ही सगळी संपूर्ण घटना त्याच ठिकाणी थांबवली. मात्र जी जखमी झाले होते महेश गायकवाड, राहुल पाटील, त्यांना जवळच असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही कालची घटना आहे, तो काही आत्ताचीच घटना नाही. आपण पाहिलं तर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उद्घाटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये अनेकदा अनेक प्रमाणे वाद होत असतात आणि त्याचाच अंत काल हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये देखील पाहायला मिळाला. सत्तेत असणारे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार केला आणि कायद्याचे जिथं कायद्याचं पालन केलं जातं, लोकांची जबाबदारी ज्या पोलीस स्टेशनवर असते त्याच पोलीस स्टेशनमध्ये हा गोळीबार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता अनेक विरोधक आहेत, ते देखील आता गणपत गायकवाड असतील, भाजप सरकार असेल, शिवसेना सरकार असेल, त्यांच्यावर सध्या टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही, वाद झाला त्या दोघांचे पक्ष एकत्रित युतीमध्ये सत्तेवरती आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे मिळून या सगळ्या वादावरती तोडगा कसा काढतात हे पाहावं लागेल. कारण राजकीय खटके सुद्धा कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये आणि शिंदे गटामध्ये उडत असल्याचं आपण सर्वांनी पाहिलंय आणि ही घटना सुद्धा ताजी आहे. त्यामुळे पाहावं लागेल की वरिष्ठ या सगळ्या संदर्भात ऍक्शन काय घेतात. धन्यवाद अल्पेश या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.